नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SBI म्युच्युअल फंडचे सर्व म्युच्युअल फंड्स. हे फंड तुम्हाला 1 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये आणि जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हापासून या फंड्सने किती % रिटर्न दिलेले आहेत आणि आत्तासुद्धा देत आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्यातीलच 5 म्युच्युअल फंड्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सजेस्ट करणार आहे, जे खूप चांगले रिटर्न्स देत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून खूप चांगले रिटर्न्स मिळवू शकता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. ही आहे SBI म्युच्युअल फंडची ऑफिशियल वेबसाईट आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला SBIचे सगळे म्युच्युअल फंड्स पाहता येतील, ज्यामध्ये आहे SBI स्मॉल कॅप फंड, SBI मल्टी कॅप फंड आणि हे फंड कधी आणि किती रिटर्न्स देत आहेत हे सगळं इथे तुम्हाला दिलेलं आहे. आणि याच्याबद्दल अजून काही डिटेल्स पाहायचे असतील तर व्ह्यू डिटेल्सवरती आपण क्लिक केलं त्या फंडशी रिलेटेड इतर डिटेल्स आपण इथे पाहू शकतो. पोर्टफोलिओ पाहू शकतो, परफॉर्मन्स पाहू शकतो, डॉक्युमेंट्स पाहू शकतो. या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे पाहता येतील. पण हे फंड खूप जास्त असल्यामुळे आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये सगळे फंड कव्हर करता येणार नाहीत, म्हणून मी तुमच्यासाठी एक समरी बनवलेली आहे. ती समरी आपण पाहूया. SBI म्युच्युअल फंडचे बरेच म्युच्युअल फंड्स आहेत आणि त्यापैकी सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेले फंड्स आपण सगळ्यात अगोदर पाहूयात. त्यापैकी सगळ्यात पहिला आहे SBI ब्ल्यू चिप फंड. हा लार्ज कॅप कॅटेगरीमधला फंड आहे. 2006 हा मार्केटमध्ये आला आणि याचं मार्केट कॅपिटल तुम्ही जर पाहाल तर 50,400 करोड रुपये लोकांनी या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. याचा एक्सपेन्स रेशोसुद्धा खूप कमी आहे, 1.5% फक्त. 1 वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतो 22.87, 3 वर्षामध्ये 14%, 5 वर्षामध्ये 16%, 10 वर्षामध्ये 12% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने आत्तापर्यंत 12% रिटर्न दिलेले आहेत. लार्ज कॅप कॅटेगरीमधले फंड हे 12 ते 15%च्या बिटवीनच रिटर्न्स देतात, कारण की हे खूप मोठे फंड असतात आणि मोठ्या फंडमध्ये फ्लक्च्युएशन किंवा प्राईस जी आहे, शेअरची प्राईस जी आहे ती खूप फास्ट कमी जास्त होत नाही. त्यामुळे तुम्हाला जे रिटर्न्स आहेत ते 12 ते 15%च्या आसपासच रिटर्न तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतरचा फंड आहे SBI लार्ज अँड मिड कॅप फंड. हा लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे. 1993 हा फंड मार्केटमध्ये आला आणि या फंडची फंड साईज आहे 28,000 करोड रुपये. यामध्ये 1.6%चा एक्सपेन्स रेशो आहे. 1 वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतो तुम्हाला 28.78%, 3 वर्षामध्ये 18%, 5 वर्षामध्ये 21%, 10 वर्षामध्ये 15% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 17.97% रिटर्न दिलेले आहेत. यानंतर आहे SBIचा मॅग्नम मिड कॅप फंड. हा मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे. 2005 आला. 21,000 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये आहे. 1.67 हा याचा एक्सपेन्स रेशो आहे. 1 वर्षामध्ये याने 25.6% रिटर्न दिलेले आहेत, 3 वर्षामध्ये 19%, 5 वर्षामध्ये 26% आणि 10 वर्षामध्ये 16% रिटर्न दिलेले आहेत. आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 17% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे 2005 हा फंड आला. या 2025 याला बरोबर 20 वर्ष होणार आणि 20 वर्षामध्ये याने 17.35% रिटर्न दिलेले आहेत. खूप चांगले रिटर्न्स म्हणता येतील. यानंतरचा फंड आहे SBI स्मॉल कॅप फंड. हा स्मॉल कॅप कॅटेगरीमधला फंड आहे. 2009 हा मार्केटमध्ये आला. 33,000 करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट लोकांची या फंडमध्ये आहे. याचा एक्सपेन्स रेशो आहे 1.56%. 1 वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतो 29%, 3 वर्षामध्ये 20%, 5 वर्षामध्ये 27%, 10 वर्षामध्ये 21% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आत्तापर्यंत 20.83% रिटर्न दिलेले आहेत, म्हणजे जवळपास 21% रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतरचा फंड आहे SBI मल्टी कॅप फंड. मल्टी कॅप कॅटेगरीमधला हा फंड आहे. 2022 हा फंड मार्केटमध्ये आला आणि आता 2025 बरोबर याला 3 वर्ष कंप्लीट होतील आणि 3 वर्षामध्येच या फंडची फंड साईज आहे 18,600 करोड रुपये आणि याचा जर एक्सपेन्स रेशो पाहिला तर 1.69% एक्सपेन्स रेशो आहे. 1 वर्षामध्ये याने किती रिटर्न दिलेत पहा, 30.94% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने 19.28% रिटर्न दिलेले आहेत. मी मगाशी सांगितलं 3 वर्ष कधी होणार आहे त्याला, या मार्चमध्ये 2025च्या मार्चमध्ये 3 वर्ष होणार आणि तेव्हा आपल्याला इथे याचा 3 वर्षाचे रिटर्न्स पाहता येतील. जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर प्रत्येक फंडमध्ये 50,000 करोड, 28,000 करोड, 20,000 करोड, 33,000 करोड, 18,000 करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट लोकांची आहे.
म्हणजे जी लोक असं सांगतात की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे वाढत नाहीत किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू नये, तर त्यांनी ह्या गोष्टी पाहाव्यात की एवढे जास्त करोड रुपीज जर एखाद्या फंडमध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट होतात आहेत तर ते फंड नक्कीच चांगले रिटर्न्स देतात आहेत, म्हणून लोक त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. यानंतर आहेत SBIचे इतर कॅटेगरीमधले फंड. यापैकी आहे SBI कॉन्ट्रा फंड. या फंडवरती मी ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ नक्की तुम्ही पहा. या फंडमध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे 40,000 करोड रुपये. एवढे जास्त पैसे लोकांनी या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. याचा एक्सपेन्स रेशो आहे 1.52%. एका वर्षामध्ये 30% रिटर्न देतो आहे, 3 वर्षामध्ये 24%, 5 वर्षामध्ये 29%, 10 वर्षामध्ये 16%. आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 17.36% रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतर आहे SBIचा डिव्हिडंड आयडियल फंड. 2023मध्ये हा फंड आला. 9,347 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये आहेत. एका वर्षामध्ये याने 28% रिटर्न दिलेत आणि ओव्हरऑल रिटर्न याचे 27.83% आहेत. त्यानंतर आहे SBIचा लॉंग टर्म इक्विटी फंड. हा ELSS कॅटेगरीमधला फंड आहे. 1993मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि याने 39% एका वर्षामध्ये रिटर्न दिलेत, 3 वर्षामध्ये 25%, 5 वर्षामध्ये 25%, 10 वर्षामध्ये 14% आणि ओव्हरऑल रिटर्न पाहिलेत तर तुम्ही 12.61% या फंडचे रिटर्न्स आहेत. त्यानंतरचा फंड आहे SBI फ्लेक्झिकॅप फंड. हा फ्लेक्झिकॅप कॅटेगरीमधला फंड आहे. बऱ्याच लोकांना फ्लेक्झिकॅप फंड आवडतात, तर त्या लोकांसाठी हा फंड आहे. 2005मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला. 22,000 करोड इन्व्हेस्टमेंट लोकांची यामध्ये आहे. एका वर्षामध्ये 22%, 3 वर्षामध्ये 12%, 5 वर्षामध्ये 16%, 10 वर्षामध्ये 13% आणि ओव्हरऑल रिटर्न याचे 13.16% आहेत. त्यानंतर आहे SBIचा फोकस इक्विटी फंड. हा 2004मध्ये मार्केटमध्ये आला. 34,900 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट लोकांची या फंडमध्ये आहे. एक्सपेन्स रेशो जर तुम्ही पाहिला तर 1.57% आहे. एका वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतो 21%, 3 वर्षामध्ये 8%, 5 वर्षामध्ये 16%, 10 वर्षामध्ये 14% आणि ओव्हरऑल रिटर्न जर तुम्ही पाहिले तर 18%. इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल तर 3 वर्षामध्ये जर तुम्ही रिटर्न पाहिले तर फक्त 8.9% आहेत. जे इतर फंड तुम्हाला 24-25 रिटर्न देतात आहेत, हा फंड फक्त तुम्हाला 8.9% देतो आहे. 5 वर्षामध्ये 16%. इतर फंड तुम्हाला 29, 24, 26% रिटर्न, 16% रिटर्न देतात. हा फंड फक्त 16.29% रिटर्न देतो आहे. पण तरीसुद्धा ओव्हरऑल याचे जर रिटर्न्स पाहिले तुम्ही 18.9% रिटर्न हा फंड तुम्हाला देतो आहे. म्हणजे 1-2 वर्ष जरी एखाद्या फंडने चांगलं परफॉर्म नाही केलं तर ओव्हरऑल त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. म्हणून हा फंड मी तुम्हाला इथे हायलाईट करून दाखवलेला आहे की हा फंड खूप चांगले रिटर्न्स ओव्हरऑलमध्ये देत आहे. यानंतर आपण पाहूयात SBIचे सेक्टर फंड. सेक्टर फंड म्हणजे असे फंड जे फक्त एकाच सेक्टरला फोकस करतात. म्हणजे पहिला फंड आहे SBIचा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिस रिलेटेड फंड. म्हणजे या फंडची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिस रिलेटेड सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त असणार आहे. या फंडची फंड साईज पहा किती आहे, 6,457 करोड रुपये. एक्सपेन्स रेशो 1.82%. 2015मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला. एका वर्षामध्ये 31%, 3 वर्षामध्ये 17%, 5 वर्षामध्ये 14% आणि ओव्हरऑल रिटर्न याने 14.64% दिलेले आहेत. त्यानंतर आहे SBIचा इन्फ्रा फंड. हा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड फंड आहे. 2007मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला. 4,963 करोडची इन्व्हेस्टमेंट लोकांची या फंडमध्ये आहे आणि ओव्हरऑल रिटर्न जर पाहिलं तुम्ही तर 9.76% आहेत. म्हणजे असं नाही आहे की SBIचे सगळेच फंड तुम्हाला खूप जबरदस्त रिटर्न देतात. हा फंड फक्त तुम्हाला 9.76%च रिटर्न देतो आहे. पण तरीसुद्धा 9.76% रिटर्न हे कुठल्याही फिक्स्ड डिपॉझिट रिटर्नपेक्षाही जास्तच आहेत. त्यानंतर आहे SBIचा हेल्थकेअर अपॉर्च्युनिटी फंड. हा फार्मा आणि हेल्थकेअर रिलेटेड कॅटेगरीमधला फंड आहे. 3,400 करोडची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये लोकांनी केली आहे. 1.95% एक्सपेन्स रेशो आहे. जर तुम्ही एक्सपेन्स रेशो पाहिले तर सेक्टर फंडमध्ये सगळ्यात जास्त एक्सपेन्स रेशो असतो. एका वर्षामध्ये 43% रिटर्न आहे, 3 वर्षामध्ये 22%, 5 वर्षामध्ये 28%, 10 वर्षामध्ये 13% आणि ओव्हरऑल रिटर्न 15.8% याने दिलेले आहेत. त्यानंतर आहे SBIचा टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी फंड. हा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड कॅटेगरीमधला फंड आहे. 2013मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला. म्हणजे जवळपास 12 वर्ष झाले या फंडला मार्केटमध्ये येऊन. 4,300 करोडची इन्व्हेस्टमेंट लोकांची या फंडमध्ये आहेत. 1.9% एक्सपेन्स रेशो आहे. 35% रिटर्न याने एका वर्षामध्ये दिले आहेत, 3 वर्षामध्ये 12%, 5 वर्षामध्ये 27% आणि 10 वर्षामध्ये 16%.
ओव्हरऑल रिटर्न जर तुम्ही पाहिलेत तर 20.9% रिटर्न ह्या फंडने दिलेले आहेत. म्हणजे जर सेक्टर फंडमधील सगळ्यात चांगला फंड SBIचा कोणता असेल तर तो हा आहे, SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी फंड. 20.9% रिटर्न हा फंड तुम्हाला देतो आहे. सेक्टर फंडमध्ये एकच महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की कोणताही फंड कंटिन्युअसली तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देणार नाही. जर तुम्ही इथे पाहिलात तर एका वर्षामध्ये खूप चांगले रिटर्न्स आहेत, पण 3 वर्षामध्ये रिटर्न पाहिले तर याचे इतर जे 3 सेक्टर फंड आहेत त्यांच्यापेक्षा खूप कमी आहेत, 12.24% आहे. पण जर 5 वर्षाचे रिटर्न पाहिले तुम्ही तर या फंडचे 5 वर्षाचे रिटर्न खूप कमी आहेत, पण या फंडचे 5 वर्षाचे रिटर्न खूप चांगले आहेत. म्हणजेच एखादं वर्ष ह्या फंड्सला खूप चांगलं जातं, त्याच्या पुढचं वर्ष खूप कमी रिटर्न्स मिळतात, त्याच्या पुढच्या वर्षामध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात, किंवा 2 वर्ष ते सेक्टर खूप चांगलं परफॉर्म करणार नाही, पण तिसऱ्या वर्षामध्ये तो जे पाठचे 2 वर्षांची गॅप आहे तो भरून काढतो आणि आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवून देतो. यानंतर आहे SBIचे थीमॅटिक फंड. यातला सगळ्यात पहिला फंड आहे SBIचा कन्झम्पशन अपॉर्च्युनिटी फंड. हा कन्झम्पशन कॅटेगरीमधला फंड आहे. मी तुम्हाला 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षाचे रिटर्न्स इथे दाखवलेले आहेत, पण आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्यात लास्टला जे रिटर्न आहेत ते सांगतो. कन्झम्पशन फंड तुम्हाला किती रिटर्न देतो आहे? 17.3%. 1999मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला. यानंतर आहे SBIचा एनर्जी अपॉर्च्युनिटी फंड. हा फंड मार्केटमध्ये 2024मध्येच आला आणि 10,000 करोडची इन्व्हेस्टमेंट या लोकांनी या फंडमध्ये केलेली आहे. 24मध्ये म्हणजे 2 फेब्रुवारी 2024मध्ये. आता ह्या 2025मध्ये त्याला 1 वर्ष होईल, पण 1 वर्षामध्ये जर तुम्ही रिटर्न्स पाहिलेत तर खूपच कमी आहेत. म्हणजे लोकांनी एक एनर्जी सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून सगळ्यांनी एनर्जी फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली, पण तेवढे चांगले रिटर्न्स ह्या फंडने अजूनपर्यंत तरी दिलेले नाहीत. म्हणजे जर तुम्हाला इन फ्युचर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यांचे निदान 1 वर्ष, 3 वर्षचे रिटर्न्स पहा आणि त्यानंतरच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे एखादा नवीन फंड मार्केटमध्ये आला आणि लोक इन्व्हेस्टमेंट करतायत म्हणून त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. यानंतर आहे SBIचा ESG स्ट्रॅटेजी फंड. हा फंड मार्केटमध्ये आला 2006मध्ये आणि याने 12% रिटर्न दिलेले आहेत. यानंतर आहे SBIचा मॅग्नम ग्लोबल फंड. हा MNC कॅटेगरीमधला फंड आहे. मार्केटमध्ये 1994मध्ये आला आणि तेव्हापासून याने 16.5% रिटर्न दिलेले आहे. यानंतर आहे SBIचा PUC फंड. हा फंड मार्केटमध्ये आला 2010मध्ये. याने आत्तापर्यंत 8.42% रिटर्न दिलेले आहेत. ओव्हरऑल रिटर्न जर तुम्ही पाहिले तर 8.42%च आहेत, पण जर तुम्ही एका वर्षाचे रिटर्न पाहिले तर जवळपास 52% रिटर्न दिलेले आहेत. 3 वर्षामध्ये 37, 5 वर्षामध्ये 24. म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं, सेक्टरियल फंड किंवा थीमॅटिक फंड हे असे फंड आहेत ज्यांना एखाद्या वर्षामध्ये खूप चांगला बूस्ट मिळतो, पण एखाद्या वर्षामध्ये ते खूप कमी रिटर्न्स देतात. त्यातलंच हे एक उदाहरण घ्या की 52% एका वर्षामध्ये रिटर्न देतो आहे, पण ओव्हरऑल रिटर्न जर तुम्ही पाहिले तर फक्त 8.42% आहे. म्हणजे 2010मध्ये आला, आत्तापर्यंत याला 15 वर्ष पण नाही झालं, पण 15 वर्षामध्ये याने फक्त 8% रिटर्न दिलेत. यानंतर आहे SBIचा ऑटोमोटिव्ह अपॉर्च्युनिटी फंड. हा ट्रान्सपोर्ट कॅटेगरीमधला फंड आहे. 2024मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला. 6,000 करोडची इन्व्हेस्टमेंट लोकांनी या फंडमध्ये केली आहे, पण जर तुम्ही रिटर्न्स पाहिलेत तर मायनसमध्ये रिटर्न्स आहेत, मायनसमध्ये. मला तुम्हाला सारखं हेच सांगायचं आहे की तुम्ही जर सेक्टरियल फंड किंवा थीमॅटिक फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर ते फंड तुम्हाला एका वर्षामध्ये खूप चांगले रिटर्न्स देतील किंवा एखाद्या वर्षामध्ये खूप कमी रिटर्न्स देतील किंवा मायनसमध्ये सुद्धा रिटर्न देऊ शकतात. त्यामुळे अशा टाईपच्या फंडमध्ये जर तुम्हाला रिस्क कॅपॅसिटी तुमची जास्त असेल आणि तुम्हाला चान्स घ्यायचा आहे तर अशा टाईपच्या फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. SBIच्या थीमॅटिक कॅटेगरीमधले अजून 3 फंड आहेत. त्यामध्ये आहे SBI इक्विटी मिनिमम व्हेरियन्स फंड. हा फंड मार्केटमध्ये 2019मध्ये आला. इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही याच्यामध्ये पाहिली तर फक्त 219 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट लोकांनी ह्या फंडमध्ये केली आहेत, पण रिटर्न जर तुम्ही पाहिलेत तर 16% रिटर्न दिलेत. मगाशी जो आपण पाहिला होता ट्रान्सपोर्ट रिलेटेड फंड ज्याच्यामध्ये मायनस होती आणि इन्व्हेस्टमेंट किती होती? 6,000 करोड, रिटर्न -7% होते. इथे फक्त 219 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे, पण रिटर्न आहे 16.24%. यानंतरचा आहे मॅग्नम कॉमा फंड. हा फंड मार्केटमध्ये आला 2005मध्ये. 655 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट लोकांची या फंडमध्ये आहे आणि रिटर्न जर तुम्ही पाहिलेत तर 12.72% रिटर्न या फंडने दिलेले आहेत. त्यानंतर आता SBIचा इनोव्हेटिव्ह अपॉर्च्युनिटी फंड. हा फंड मार्केटमध्ये आलेला आहे 2024मध्ये. 7,700 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट
लोकांनी या फंडमध्ये केलेली आहे. पण जर तुम्ही रिटर्न पाहिले तर -3% रिटर्न या फंडने दिलेले आहेत. कारण की हा ऑगस्टमध्ये आला आहे आणि ऑगस्टच्या नंतर सप्टेंबरपासून मार्केट पडायला जी सुरुवात झाली ती आत्तापर्यंत मार्केट पडतच आहे आणि त्यामुळे रिटर्न्स जे तुम्हाला दिसत आहेत ते मायनसमध्ये दिसत आहेत. हे सगळे फंड इक्विटी रिलेटेड फंड आहेत. आता मी तुम्हाला सांगतो टॉप 5 फंड ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर मी जे पिक केलेले फंड आहेत त्यापैकी आहे SBIचा टेक्नॉलॉजी फंड. हा टेक्नॉलॉजी सेक्टरशी रिलेटेड फंड आहे. 2013मध्ये आला, 20% रिटर्न देतो आहे. त्यानंतर माझा सगळ्यात आवडता फंड म्हणजे SBIचा स्मॉल कॅप फंड जो 20.83% रिटर्न देतो. SBIचा मल्टी कॅप फंड जो 19% रिटर्न देतो. SBIचा फोकस इक्विटी फंड 18.9% रिटर्न देतो आणि SBIचा लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधला फंड जो 17.97% रिटर्न देतो. समजा तुम्ही ह्या 5ही फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल आणि प्रत्येक फंडमध्ये जर तुम्ही 1000ची SIP सुरू केली तर प्रत्येक फंडमध्ये 1000 म्हणजे 5000 तुमची इन्व्हेस्टमेंट झाली आणि 5000ची जी इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न हे 19.58% देऊ शकतात जर त्यांनी असंच चांगलं परफॉर्म येणाऱ्या काळामध्ये केलं तर. आता समजा 5000ची SIP जर तुम्ही यामध्ये केली तर 19.58ने 20 वर्षामध्ये तुम्हाला किती पैसे मिळतील ते पाहूया. 5000ची इन्व्हेस्टमेंट 20 वर्ष 19.58% रिटर्नच्या हिशोबाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार 12 लाख रुपये आणि मिळणारी जी रक्कम आहे 20 वर्षानंतर ती असेल 1,48,00,000 रुपये. एवढे जबरदस्त रिटर्न देणारे हे फंड आहेत. आणि हीच इन्व्हेस्टमेंट तुम्ही अजून जर पुढचे 5 वर्ष ठेवले म्हणजे 25 वर्ष जर ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली तर जवळपास तुमचे 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि मिळणारी जी रक्कम आहे ती आहे 3,96,00,000 रुपये. म्हणजे जवळपास 4 करोडच्या आसपास इन्व्हेस्टमेंट तयार होणार आहे. आणि यामध्ये जसं जसं तुम्ही एखादं वर्ष वाढवत जाल ना तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला खूप जास्त ग्रो होताना दिसेल. म्हणजे 25 वर्षामध्ये 4 करोडच्या आसपास दाखवत होतं, आता 26 वर्षामध्ये 4,82,00,000 रुपये दाखवतं आहे. जर मी इथे 27 वर्ष घेतलं तर 5,86,00,000 रुपये. म्हणजे फक्त एका वर्षाच्या मध्ये 1 करोड वाढताना तुम्हाला इथे दिसतील. 7,13,00,000. हीच तर पॉवर आहे कंपाऊंडिंगची जी म्युच्युअल फंडमध्ये असते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SBIचे सगळे म्युच्युअल फंड सांगितलेले आहेत आणि त्यातले सगळ्यात 5 चांगले म्युच्युअल फंडसुद्धा सांगितलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज रिलेटेड आहे. जी काही इन्व्हेस्टमेंट कराल ती व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट्स रीड करूनच करा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.